सायबरमध्ये जे मामला दाखल झालेला आहे यामध्ये एक जे आरोपी आहे जे मोकाचा जे जेल लीज आरोपी आहे राजा गौस, सय्यद राजा गौस, आणि दुसरा आहे पुणेचा गजानन माने. त्यांनी ते गजानन माने येथे आलेला होता नागपूरमध्ये आणि त्यांनी त्यांच्यासोबत असा एक व्हिडिओ तयार केला. त्या व्हिडिओमध्ये सांगत आहे की जे नागपूरचा किंग आहे ते राजा गौस आहे आणि पुणेचा किंग आहे जे गजानन माने आहे. आणि ते या व्हिडिओच्या माध्यमातून ते नागपूर शहरामध्ये जे लोक आहेत त्यामध्ये ते त्यांच्यामध्ये ते भीतीचं वातावरण ते निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश होता. आणि त्यांची जे चुकीची माहिती आहे त्या चुकीची माहिती आणि चुकीचा जे नरेटिव्ह आहे त्यामुळे त्यांची असा उद्देश होता की नागपूरमध्ये काही गुन्हेगारी वाढली पाहिजे, काही दंगे पडतले पाहिजेत. त्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे 17/25 कलम 192, 351, 353 भारतीय न्याय संहिता आणि 66D IT ॲक्ट. आणि हे गुन्हा दाखल झाल्यानंतर आता राजा गौसला काल सायबर पोलीस स्टेशनमध्ये बोलवलेला होता. त्यांच्यावर कारवाई चालू आहे आणि गजानन मानेंना पण आम्ही अटक करणार आहे आणि त्यांचे जे काही डिव्हायसेस वगैरे आहे त्यांचे ते आम्ही जप्त करणार. आबू खान जेव्हा ते जेल रिलीज झाला होता त्यांनी पण अशा प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहे आणि त्यांचा जे मुलगा आहे राजा मजर खान आणि त्यांच्यासोबत काही 10 लोक आहेत त्यांनी ते वेगवेगळे अकाउंटवरून असे व्हिडिओ त्यांनी प्रसारित केलेले आहेत ज्यामध्ये असा ते लिहितात की अबू खान हे नागपूरचा किंग आहे आणि त्यांचा पण असा उद्देश आहे की नागपूर शहरामध्ये दंगा झाला पाहिजे, लोकांमध्ये भीती निर्माण झाली पाहिजे आणि त्यांची दहशत परतली पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांच्यावर पण 192, 351, 353 BNS आणि 66D IT ॲक्टमध्ये आज गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांची शोध चालू आहे.